सामना इथे मात्र रंगतोय. जरूर दोन्ही दिग्गज संघ मातब्बर संघ आमने सामने लढतात. बघायचं कोणता संघ विजेच्या दिशेने वाटचाल करतोय. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच चांगली फलंदाजी रवी म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज जरी भूषण पाटील खेळत नसला तरी देखील त्याची उणीव इथे मात्र रवी म्हात्रेने भरून काढली आणि चांगली फलंदाजी करत संघाला विजय संपादन करून दिला. इथे मात्र अजिंक्य पाटील सज्ज होतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र पहिला चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू हवेत. इथे मात्र सुरेख झेल. मोठा मासा इथे मात्र गळाला लागतोय. पहिला हादरा पहिला धक्का. फलंदाज रवी म्हात्रे बाद. मिलिंद वेटाच्या देखील चेहऱ्यावर हास्य उमटत आहे आणि संधी नक्कीच डीजे मास्टरला मिळते. डीजे धन्यवाद. डीजे नवीन फलंदाज मैदानात जातोय. नवीन पाटील अशोक पाटील यांचा मुलगा. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात नक्की चेंडू येताना दिसत नाहीये. ऋषी काटेची जर फलंदाजी जर आपण बघितली तर कुठल्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. परंतु चेंडू बळी फिरवण्याचा वेग जरूर जोरात आहे आणि बॅटच्या पट्ट्यात जरी चेंडू आला तरी मात्र सीमारेषे बाहेर जाण्याची क्षमता पाहायला मिळते. त्याच प्रकारचं क्रिकेट. तर अजिंक्य पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा चेंडू फळी पंख्यासारखी फिरवली जाते. पूर्णपणे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा जर विचार केला कृष्णा सातपुते ज्या प्रकारची चेंडूफळी फिरवतो त्याच प्रकारचा प्रयत्न इथे मात्र ऋषी काटेचा पाहायला मिळतोय. परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू नक्कीच येताना दिसत नाहीये. अजिंक्य पाटीलचं कौतुक करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. यष्टीरक्षक बीट होतोय. चांगला बॅकअप. पंचांचा इशारा. एक धाव. इथे मात्र जरूर बाईकची सुरुवात मिळते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. इथे मात्र धावांचा श्रीगणेश आता होतोय. जरूर रवी म्हात्रे बाद झाल्यानंतर संघाचे दारोमदार नमितवर आणि ऋषीवर येऊन ठेपले आणि नक्कीच डेनिस 11 संघाचा सुपरस्टार सोनू याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसंच अमितचं देखील स्वागत करतोय आणि आलेल्या तमाम खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. गोलंदाज अजिंक्य पाटील. इथे मात्र बॅक फ्रंट फुटर येऊन चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नील देशमुखच्या माध्यमातून. परंतु एकदा जरूर मिळते संघाला. ज्यावरती आपण जर विचार केला थोडीशी घाई रवी म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तीच घाई कुठेतरी शेवटची क्षणी महाग पडते की काय असं चिन्ह पाहायला मिळत आहे. कारण मागच्या सामन्यात ज्या अर्थी रवी म्हात्रेने हुकमी एक्क्यासारखी फलंदाजी केली या देखील सामन्यात त्या फलंदाजीची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा कुठेतरी कमी पडताना दिसते आणि थोडीशी खराब स्थितीत कुमार सन्नीला तुर्वे संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागतात. फक्त आणि फक्त 2 धावा. इथे मात्र नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. कारण अजिंक्य पाटील सारख्या एक नावाजलेल्या गोलंदाजाने पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली. यंदाच्या सत्राचा जर विचार केला पूर्णपणे नावाजलेला गोलंदाज अजिंक्य पाटील आणि त्याच्या माध्यमातून चांगली खेळी इथे मात्र सातत्याने पाहायला मिळते. आपलं काम अजिंक्य चोख बजावतो. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं अनुज. इथे मात्र पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बघता बघता नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पूर्णपणे ज्या अर्थी रवी मात्र बाद होते त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांचा संतगतीचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. परंतु ऋषी काटे या खेळाचा जर विचार केला उरण असेल रायगड असेल या विभागात पूर्णपणे नाव कमावलेला हा खेळाडू. कोपरीच्या मैदानावर देखील 3 चेंडू 3 षटकार लगावले होते आणि सामना इथे मात्र विजय संपादन करून दिला होता. आज देखील त्याच खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाज अनुज. इथे मात्र पंख्यासारखे चेंडूफळी फिरवली जाते. वारंवार चेंडूफळी फिरवण्याचं काम सातत्याने होत आहे. परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू नक्कीच येताना दिसत नाहीये. खराब क्रिकेट ऋषीच्या माध्यमातून. डॉट बॉलची घोषणा इथे मात्र जरूर पाहायला मिळते. चांगले इन्स्ट्रक्शन मिलिंद वेटाच्या माध्यमातून. इथे मात्र गती परिवर्तन. सुरेख गोलंदाजी. पूर्णपणे IPLचा फॉर्मॅट आपण बघतो. शेवटच्या षटकात जर विचार केला तर जेम्स फॉकनर असेल ब्रावो असेल यांच्यासारखे गोलंदाज मात्र गती परिवर्तन करणारे चेंडू टाकतात आणि नक्कीच भल्या फलंदाजाला जखडून ठेवण्यात यश मिळतं. त्याच प्रकारचा हा चेंडू गोलंदाज अनुजने टाकलाय. धावसंख्येला कुठेतरी खेळ बसले. धावसंख्या पूर्णपणे स्थिर 4 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. अमित पाटील आणि ऋषी काटे
यांची एक युवा जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. आज जरी भूषण पाटील खेळत नसला तरी देखील चांगला खेळ करणं गरजेचं आहे. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली जाते, यष्टीरक्षक बीट होतोय तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण होते. एकेरी दुहेरी धावांचं संतगतीचं क्रिकेट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळत आहे. कारण मागच्या सामन्यात ज्या अर्थी रवी म्हात्रेने फलंदाजी केली होती या सामन्यात मात्र शून्यावर नमूद परततोय आणि त्याचमुळे की काय धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय. अजूनही कुमार सनी 11 तुर्भे संघाचा जर विचार केला तर किशोर सारखा फलंदाज आहे, रॉनिश सारखा फलंदाज आहे, त्यानंतर अजूनही बरेचसे फलंदाज तंबूत विश्राम करतात. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू पुढे सरसण मारण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल, गच्चाळ गोलंदाजी रोखणं खूप गरजेचं असतं, मी वारंवार सांगतोय. इथे मात्र तोच चेंडू टाकला, फलंदाजाला फॉलो केला. इथे मात्र जास्तच डोक्यावरून उंची आणि धावसंख्या जाऊन बसते 6च्या घरात. दुसरं षटक अनुच्च प्रगतीपथावर असताना चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल संघाला. इथे मात्र नवी टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर लांबलचक षटक टाकलं होतं एरोलीच्या राजूने, 16 चेंडू टाकले होते. इथे मात्र चांगला फटका, चेंडू झाडाला लागतोय, जमिनीवर कोसळतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय आणि बघता बघता फलंदाज मात्र इथे ऋषी बाद होतोय. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं, तेच इथे घडतंय. फलंदाजाला परतावं लागतंय आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र जरूर पहिला हादरा रवी म्हात्रे, दुसरा हादरा ऋषी काडे आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानात जातोय. पूर्णपणे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. पूर्णपणे शांत क्रिकेट सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो, तोच किशोर. इथे मात्र पहिला चेंडू, मोठा फटका मारतोय की काय, परंतु सुरेख झेल, तू चल मैं आया अशी परिस्थिती जरूर पाहायला मिळते. कारण ज्या अर्थी ऋषी काडे बाद झाला त्यानंतर एका चांगल्या खेळाची अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा कुठेतरी मध्येच खारीज होताना दिसते. कारण चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय. पूर्णपणे आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, जॉन टी रोड ज्या प्रकारचा झेल टिपायचा त्याच प्रकारचा हा झेल कुठेतरी पकडला जातोय आणि एक मोठा आघात इथे मात्र कुमार 11 तुर्भे संघाला बसतोय आणि संधी मिळते ते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. इथे मात्र नक्कीच खराब स्थिती कुमार सनी 11 तुर्भे संघाची. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय प्रसाद. बघायचं कशा प्रकारची फलंदाजी करतोय प्रसाद आपल्या संघासाठी. आपण जर विचार केला पहिला हादरा रवी म्हात्रे, दुसरा हादरा ऋषी काडे, तिसरा हादरा इथे मात्र किशोरच्या माध्यमातून मिळतोय. तर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका, सुरेख फटका, उंची जास्त लांबी कमी पडते की काय, इथे मात्र सुरेख झेल आणि फलंदाज बाद. ज्या प्रकारे पालिकेत अधिकारी हजेरी लावतात आणि घरी परत जातात त्या प्रकारचं क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. हजेरी लावण्याचं काम सातत्याने होत आहे, परंतु इथे मात्र चांगलं क्रिकेट खेळण्याची नक्कीच गरज आहे आणि फलंदाज नमीत देखील बाद आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र नक्कीच एक ब्रेक सरस फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परत आहेत. तर गोलंदाज अजिंक्य पाटील त्या मात्र चांगली गोलंदाजी करतोय. प्रसाद साडे पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक, देखना फटका. बघता बघता चेंडू मात्र अडला जातो तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु अचूक फेकी. इथे मात्र दुसरी धाव नक्कीच घेता आलेली नाहीये. पूर्णपणे सतीश सनदचं मी कौतुक करेन, कारण एक काळ होता पूर्णपणे कोपर क्रिकेट संघाला बऱ्याचशा मॅचेस या खेळाडूने जिंकून दिल्यात. आज जरी खराब फॉर्म असला तरी देखील चांगल्या खेळाडूची लक्षणं या खेळाडूमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या कुठेतरी स्थिरावली आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिर 8 वर. तिसरं षटक अजिंक्य पाटील सज्ज होतोय. इथे मात्र नक्की बॅकफुटर जाऊन चांगला फटका. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. इथे मात्र एकच धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय.
एकेरी दुहेरी धावांचा संघगतीचा क्रिकेट जर कुमार सन्नी लिओन त्रिभुज संघ खेळतो तर कुठल्याही प्रकारचा मोठा फरक फ्रेंड्स इलेव्हन कोपरखैरणे संघाला पडणार नाहीये. कारण फ्रेंड्स इलेव्हन कोपरखैरणे संघाचा जर विचार केला अजिंक्य पाटील, गौरव बडदे, मिलिंद वेटा, सतीश सनस, कवल सिंग, त्यानंतर जर विचार केला तर स्वप्नील यांच्यासारखे एक सरस खेळाडू या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची घोषणा इथे पार पडते. पूर्णपणे अजिंक्य पाटीलचे जितकं कौतुक करावं तितकं कमी. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जर कोणत्या खेळाडूचा थ्रो अचूक असेल तर त्याचं नाव निश्चित मला घ्यायला आवडेल, अजिंक्य पाटील. पुढे एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलून घेतोय. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच इथे मात्र कुठल्याही प्रकारची दाद उचलून धरताना दिसत नाहीयेत. नक्कीच डॉट बॉलची घोषणा इथे पाहायला मिळते. धावसंख्या कुठेतरी स्थिरवलेली पाहायला मिळते. धावसंख्या पूर्णपणे स्थिर 9 वर. पूर्णपणे अजिंक्य पाटीलचे जितकं कौतुक करावं तितकं कमी. इथे मात्र चांगला फटका, बॅटची कडा. इथे मात्र साधा सोपा सहज झेल निसटला जातोय परंतु कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवर नक्कीच मिळत नाहीये. षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागतात. 9 धावा. शत्रू सर आपण जर सरासरी पाहिली तर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावर लागल्यात. प्रत्येक षटकामागे 3 ची सरासरी पाहायला मिळते. कुठेतरी खराब क्रिकेट कुमार सन्नी लिओन त्रिभुज संघाच्या माध्यमातून खेळलं जात आहे आणि जसं 4थ्या षटकाला सुरुवात होईल तसं मी पुन्हा एकदा माईक सोबत आहे माझे साथी समालोचक आणि एक चांगला आवाज कुणाल दाते यांच्याकडे. आइए सर. धन्यवाद पांडुरंग. 3 षटकाचा खेळ संपला, धावा झाल्यात फक्त 9 आणि त्यामध्ये गोलंदाजाचं कौतुक करेन. तेवढंच आपण विचार केला तर खराब शॉट खेळून फलंदाज बाद झालेत. क्रिकेटच्या दोन्ही बाजूंचा विचार केला तर अजिंक्यने खरोखर चांगली गोलंदाजी केली तर रवी मात्रे पासून जेवढे काही फलंदाज झाले त्यांनी मात्र खराब शॉट सिलेक्शन दाखवलं. इथे मात्र पुन्हा एकदा खराब शॉट, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि मात्र झेल देखील सुटलाय. 2 धावा इथे दोन्ही फलंदाज पळून काढतायत. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. पण पाहू शकाल एका इकडे रवी म्हात्रेने पहिल्या मॅच मध्ये संयम दाखवला, तो संयम मात्र दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी तुटला. पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात रवी म्हात्रे अटकला गेला आणि तिथून मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. 11 धावा इथे फलकावर लागतात. आपण पाहिलं असेल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना शरद ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर करताना दिसतोय शरद. आणि या गोलंदाजाचं कौतुक करण, या गोलंदाजाने रबर बॉल स्पर्धेमध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलंय. अचूक टप्प्यावर अचूक लाईनने चांगल्या दिशेवर नियंत्रण ठेवून चांगली गोलंदाजी दाखवली आणि तेच इथे देखील पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फलंदाज सध्या स्ट्राईकवर आहे. प्रशांत नॉस्ट्रकेंडला रोनित खेळण्यासाठी सज्ज होतोय. चांगला फटका ऑन ड्राइव्ह केला जातोय. 1 रन इथे पूर्ण होताना दिसतोय. फलंदाजच्या माध्यमातून कवलजीत तिथे क्षेत्ररक्षण करतोय. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्येत देखील भर पडते. धावा झाल्यात 12. षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावा झाल्यात फक्त 12. त्यामध्ये गडी देखील महत्वपूर्ण बाद झाले 4. पुन्हा एकदा खडे फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडेल. संघाच्या खात्यात देखील भर पडेल. धावसंख्येत भर होते. संघ जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावर. अतिशय संत क्रिकेट, शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या मॅचचा जर विचार केला तर प्रेक्षकांचा जर विचार केला तर खचाखच भरलेले हे मैदान आहे. सातत्याने प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले. सातत्याने प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उभे राहून देखील पावसाचा आनंद घेऊन मॅच बघताना आम्ही पाहिलेत. एवढी मोठी स्पर्धा पुन्हा एकदा स्लिप मध्ये काही काळ हवेत आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल स्वप्नील देशमुख याच्या माध्यमातून. गडीबाद रोनित बॅक टू द पॅव्हलियन. तर आपण पाहू शकाल उद्या ओपनचं क्रिकेट, मुंबई पुणे विभागातलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातले बलाढ्य खेळाडू ते खेळताना दिसतील. तुम्हाला तुषार चेंदवनकरचा खेळ पाहायला मिळेल. ओंकार देसाई, रवी लिंगाला, उमर, पिंटू, श्रेयस, बुमरो, प्रीतम, ऋषी, सादिक राजापूरकर, दिनू कांबळे, सुमित ढेकले, आतिश, सोनू असे बलाढ्य खेळाडू उद्या इथे खेळताना दिसतील.
नाव घ्यावी तेवढी कमी आहेत. ओपन क्रिकेटची मोठा फटका, चांगला टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. गाडी सुटली, शिटी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न भर, अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, Thank you, DJ. या षटकाराने कुठेतरी धावसंख्येला आकार येताना दिसतोय. धावा जातात 19 या आकड्यावर. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर आहे. चौथा आणि गोलंदाजी करतोय शरद. समीर समोर चांगला फटका, समीर याच्या बॅट मधून चेंडू मिड विकेट सीमारेषेलगत, तिथे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मला वाटते मयुरेशाच्या माध्यमातून तोपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. फलंदाज समीर याला धावसंख्येत भर पडते. धावा होत आहेत 20 धावा इथे फलकार लागतात. शांत क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट इथे कुठेतरी दाखवावं लागेल. परंतु मला वाटतं षटक देखील संपलंय. 4 षटकामध्ये कुठेतरी सरासरी वाढली, 5 पर्यंत जाऊन पोहोचली आणि इथून मात्र शेवटचं षटक पाहूया कोणाच्या खांद्यावर सोपवलं जात आहे. आपल्याला जरूर 1996चा वर्ल्ड कप आठवत असेल. एका इकडे सुस्थितीत असलेला इंडियन संघ ज्यावेळेस 252 धावा चेस करत होता श्रीलंकेच्या विरुद्ध, त्यानंतर मात्र 120 वर 8 गडी बाद झाले होते. ती मॅच देखील थांबवावी लागली होती. काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळते इथे. मी म्हणेन कुमार सनी 11 तुर्बे टीमची एका पाठोपाठ एक फलंदाज ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे ते कोसळलेत. परंतु इथूनही शेवटच्या ओव्हरमध्ये समीर वारंगीने कुठेतरी धावसंख्येला आकार दिला, एक चांगलं टार्गेट सेट केलं, तर अतिशय चांगली परिस्थिती पाहायला मिळेल या मॅच मध्ये. तर कवलजीत सिंग, आपण नेहमीच म्हटलं सिंग इज किंग, चित्रपट देखील तुम्ही पाहिला असेल, परंतु हा कवलजीत सिंग क्रिकेटमध्ये जरूर किंग आहे. चांगलं क्रिकेट खेळलाय रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. तर पाहूया कवलजीत ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर मात्र जरूर धाव घेण्याचा प्रयत्न प्रशांत याचा थांबवतोय. समीर वारंगे फ्रंट फुट वर येऊन मारण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा चेंडू होता, प्रयत्न फसलाय. धावा झाल्यात 19. 5 चेंडू 20 धावा, माफ करा, 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील या शेवटच्या ओव्हर मध्ये. गोलंदाज कवलजीत, चांगला फटका इथे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु त्याच्या पोहोचण्या पलीकडे पंचांचा इशारा. 1 बाउंस 4 रन. पण पाहू शकाल डीजे देखील आपल्याला महत्वपूर्ण साथ देतोय. क्रिकेटमध्ये फॉर्मॅट मधले बदलाव होत गेला सातत्याने. IPL आलं, IPL नंतर आपल्याला डीजे देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्या, त्याचबरोबर चीर लीडर्स देखील पाहायला मिळाल्या. तर क्रिकेटमध्ये नेहमीच बदलाव होताना आपण पाहिलाय. तर पिंक बॉलने देखील डे नाईट टेस्ट क्रिकेट आपल्याला काही काळात पाहायला मिळालं आणि यापूर्वीच्या या नंतरच्या काळात देखील पाहायला मिळेल. अशा अनेक सिरीज सध्या डे नाईट रूपाने देखील टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. तर कुठेतरी क्रिकेट बदलतंय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नीटसर जोडलं नाही. 1 रन पूर्ण करेल फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. स्ट्राईक रोटेशन मध्ये इथे मात्र फलंदाज बाद होईल. प्रशांत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वर. 25 डीजे. थँक्यू डीजे. तर क्रिकेटमधल्या अमूलाग्र बदलाच्या बाबतीत मी काही सांगत होतो. तर आपण पाहिलं असेल नुकतीच कर्नाटकमध्ये ओडबी प्रीमियर लीग पार पडली. 20 लाखाचं पारितोषिक, तब्बल 50 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा पार पडली. येणाऱ्या काही काळामध्ये 1 करोड रुपयाची स्पर्धा गोवा इथे, त्यानंतर हाँगकाँग इथे देखील डिसेंबर महिन्यात असेल. 26 धावा इथे फलकावर लागल्या. 26. पुन्हा एकदा टायमिंग चुकतंय, हवेत आहे काही काळ बॉल. 1 रन इथे पूर्ण करताना दिसतोय समीर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातो आणि इथे रनआउटची देखील संधी आहे. हेमंतला परतावं लागेल. संघाची धाव संख्या 27. 27. थँक्यू डीजे. नगरसेवक चषक एक मोठी स्पर्धा आपल्या समोर. पावसाळी रबर बॉल स्पर्धा, एक मोठं आयोजन मुंबई क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच.
पुन्हा एकदा गती कमी केली आणि इथे मात्र जरूर बॉल आदळतोय शरीरावर. संघाची धावसंख्या 27 धावांवर 27. शेवटचा बॉल मला वाटतं या षटकातला शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर कबलजीत सिंग. या सामन्यासाठी पंच म्हणून भूमिका पार पडतात शशी साटम, विश्वनाथ ठाकूर. एका इकडे राहुल 11 टीमसाठी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं, तर एका इकडे विश्वनाथ ठाकूर हे सानपडाचे आहेत पंचांच्या भूमिकेत. ओव्हर द विकेट. चांगला फटका इथे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. अजिंक्य पाटील. फलंदाजाला परतावं लागेल समीर याला. संघाची धावसंख्या 27. 28 धावांचं टार्गेट. 30 बॉल 28 धावा या करायच्यात येणाऱ्या 5 षटकांमध्ये. धन्यवाद. तर 3 षटकार इथे लगवले तर वेस सुतार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. कोपरखेरने टीम साठी सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक नोंदवली तर 2000. बॉल द्या बॉल प्लीज. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल 10x चे बॉल वापरले जातात. रबर बॉल स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर 10x कंपनीने टेनिसचे देखील बॉल काढलेत आणि त्यानंतर रबरचे बॉल देखील उपलब्ध झालेत. ही स्पर्धा आपल्या समोर पहिल्या दिवसामध्ये. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. ओपनचं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. SP संघ विनर संघ इथे खेळताना दिसेल. आपण पाहू शकाल 4 संघ रायगडचे तर 4 नवी मुंबईतले संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत. 28 धावांचं इथे लक्ष्य. 29 धावा इथे पूर्ण करायच्यात. 28 धावा पूर्ण केल्यात सनी कुमार 11 तुर्बेस संघाने. तर पहिल्या 2 षटकासाठी पुन्हा एकदा पांडुरंग खिल्लार यांचा आवाज तुमच्या समोर असेल. क्रिकेटमध्ये बदलाव होताना मी पाहिलाय, अतिशय जवळून पाहिला. मी सांगत होतो की 1 करोडची स्पर्धा येणाऱ्या काही काळामध्ये गोवा इथे डिसेंबर महिन्यात, तर हाँगकाँग मध्ये देखील 1 करोडची स्पर्धा रंगताना दिसेल. तर केरळमध्ये सध्या इनडोर स्पर्धा इथे रंगते. मोठी स्पर्धा आपण पाहू शकाल. तिथे कृष्णा सातपुते खेळण्यासाठी सज्ज झालाय. ओंकार देसाई सारखा योगेश पेनकर याचं मात्र बॅड लक होतं त्या स्पर्धेमध्ये. त्याचा संघ बाहेर झालाय. विजय पावलेंनी चांगली गोलंदाजी केली. अनेक प्रेक्षकांची मनं तिथे जाऊन जिंकली. पाहूया, आम्हाला देखील सातत्याने वाटतंय नवी मुंबईचा कुठला तरी खेळाडू एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचला पाहिजे आणि हाच आमचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. तर पहिला आवाज पांडुरंग यांचा. येणाऱ्या 2 षटकासाठी 29 धावांचं टार्गेट. धन्यवाद कुणाल सर. जरूर एक चांगला सामना विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतोय. चेंडू असतील 30 आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 29 धावांची गरज. इथे मात्र पहिला चेंडू दीपेशच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावांचा श्री गणेश होतो. धावफलकाचं दार इथे उघडलं जातं. धावसंख्या जाऊन बसते 1 वर. आपण सर विचार केला शिवटक्कर शिरवणे वर्सेस गावदेवी धारावे. इतक्याच धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट मात्र गावदेवी धारावे संघाने चेस केलं होतं. इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर चांगला सन्मान दिला जातोय. 1 धाव चौटी पूर्ण होते की काय नक्कीच होताना दिसते. गौरव बडदेच्या बॅटमधून 1 धाव नक्कीच निघते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन बसते 2 वर. पूर्णपणे आपण जर विचार केला चांगला असं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजनाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना इथे रंगतोय. या आयोजनाच्या माध्यमातून तमाम खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं व उपस्थित मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. पंचांचा इशारा. इथे मात्र डिक्लेअर रूपात 2 धावा जरूर संघाच्या खात्यात जातात. अजिंक्य आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या जाऊन बसतोय जवळजवळ 4 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पूर्णपणे प्रेक्षकांची साथ पाहायला मिळते. त्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय.
सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि अभिषेक सुतार साहेब यांच्या माध्यमातून पूर्णपणे चांगला असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र यष्टी रक्षकाकडून गफलत आणि एक चौटी धाव जवळजवळ पूर्ण केली जाते. बाईच्या रूपात ही धाव मिळते. धावसंख्या जरूर पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. आपण जर विचार केला 29 धावांचं मापक असं टार्गेट चेस करायचं आहे आणि पूर्णपणे आपला स्टेज पाहायला मिळते. स्टेजच्या वरती जो बॅनर आहे त्याच्यावरती जर डायरेक्ट चेंडू आदळला तर मात्र रोख रुपये 500 दिले जातील. सन्माननीय अतिथी विवेक शेठ सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 दिले जातील. कुठल्याही फलंदाजाने जर षटकार लगावला आणि स्टेजच्या वरती असलेल्या बॅनरवर जर चेंडू लागला तर विवेक सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 त्या खेळाडूला दिले जातील. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू समर गौरव. इथे मात्र चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक, देखणा फटका आणि बघता बघता चेंडू अडतोय की काय नक्कीच साडला जातो. इथे मात्र एकाच धाबेवर समाधान मानावे लागतंय. या फटक्याचा जर विचार केला सुरेख फटका गौरवच्या माध्यमातून लगावला गेला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एकाच धाबेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 6. पहिलं षटक निलेश प्रगतीपथावर असताना अजिंक्य पाटील. इथे मात्र बॅकफुटर जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न गचाळ यष्टी रक्षण त्याचा मोहबदला व्हाईट +1. 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यात जात आहेत. पूर्णपणे 29 धावांचं टार्गेट चेस करत असताना अशा प्रकारची घातक गोलंदाजी करणं इथे मात्र नक्कीच बॅकफुटवर जाण्यासारखं आहे. कारण 29 धावा इथे मात्र चेस करायच्या आहेत आणि गोलंदाजीचा जर विचार केला पूर्णपणे खराब गोलंदाजीचा मारा इथे सातत्याने पाहायला मिळतोय. तर खराब यष्टीरक्षक रवीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पूर्णपणे चांगल्या स्थितीत फ्रेंड्स ग्रुप कोपरखैरणे संघ. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल, गच्चाळ गोलंदाजी, 29 धावांचं टार्गेट आणि धाव फलकावर धावा लागल्यात 8 धावा. इथे मात्र वारंवार टप्पा पडल्यानंतर बराचसा उंची घेणारा चेंडू. धाव फलकावर 9 धावा लागल्यात. इथे मात्र खराब गोलंदाजी आणि त्याचा फायदा फ्रेंड्स 11 कोपरखैरणे संघाला होताना दिसतोय. इथे मात्र चांगला फटका फसलाय. चेंडू हवेत. इथे मात्र झेल निसरतोय. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. अशा प्रकारचा झेल जर तुमचा संघ सोडत असेल तर मात्र नक्कीच संघाला बॅकफुटवर जावं लागेल आणि झेल सोडला तो देखील गौरव बर्देचा. नक्कीच एक मातब्बर खेळाडू जुगाऊच्या मैदानावर खेळत असताना 85 धावा पूर्ण केल्या होत्या आणि बेस्ट बॅट्समनचा किताब आपल्या नावावर करून घेतला होता. तोच गौरव इथे मात्र खेळतोय आणि त्यालाच इथे जीवदान दिलं जात आहे. षटक क्रमांक पहिला पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागतात. बिनगडी बाद 11 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. नक्कीच सैराट चित्रपटातलं सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अजय अतुल यांनी जरूर या गाण्याला संगीत दिलंय आणि पूर्णपणे अवघ्या महाराष्ट्राला ज्या गाण्याने वेळ लावलं ते सैराट चित्रपटातलं सुमधुर संगीत आपल्यापर्यंत डीजे मास्टर पोहोचवतो. नक्कीच डीजे मास्टरचं कौतुक असेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. समोर अजिंक्य पाटील. जरूर चांगला खेळ सातत्यानं अजिंक्यने आपल्या संघासाठी खेळलाय. चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र तितकीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलून घेतोय. चांगलं यष्टीरक्षण रवी म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या पूर्णपणे स्थिर 11 वर. 29 धावांचं टार्गेट चेस करायचं आणि ते चेस करत असताना जरूर 11 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. एक चांगला सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. कुमार सन्नी 11 तुर्भे वर्सेस फ्रेंड्स ग्रुप कोपरखैरणे. इथे मात्र चांगला फटका, नेत्रदीपक फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. इथे मात्र एक धाव घोषित असं पंच आमच्यापर्यंत नक्कीच कळवत आहेत. पंचांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कारण विश्वनाथ ठाकूर उर्फ भाऊ आणि शिशिर साटम यांचं जरूर मी कौतुक करतोय. 2 धावा. इथे मात्र पंचांनी निर्णय बदललाय. धाव फलकात पूर्णपणे वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजिंक्य पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो. टार्गेट आहे 29 धावांचा. इथे मात्र चेंडू सोडून दिला जातो. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच येते. व्हाईट बॉल, गच्चाळ गोलंदाजी रोखणं खूप गरजेचं असतं. इथे मात्र 29 धावा चेस करायच्यात.
आणि त्या चेस करत असताना अशा प्रकारची जर गचाळ गोलंदाजी आपला संघ करतो तर आपल्या संघाला पूर्णपणे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. इथे मात्र वारंवार सातत्याने निलेशने गचाळ गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र तेच चित्र पाहायला मिळत आहे. इथे मात्र बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसतोय. चांगलं यष्टी रक्षण रवीच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न अजिंक्य पाटीलच्या माध्यमातून केला जातोय, परंतु गचाळ गोलंदाजी केल्यानंतर थोडस लय या गोलंदाजाला नक्कीच सापडते. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजिंक्य साठी पुढचा चेंडू. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता खेळपट्टी सोडतोय. मागच्या सामन्यात देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. पूर्णपणे अशा प्रकारचं चित्र जेव्हा डोळ्यासमोर होतं तेव्हा नक्कीच क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरची आठवण नक्कीच येते. कारण कित्येकदा सचिन रमेश तेंडुलकर यांना पंचांनी बाद दिलं, त्यानंतर मात्र पंचांकडे कुठल्या प्रकारचं गैरवर्तन करून मैदान कित्येकदा सचिन रमेश तेंडुलकर यांनी सोडलंय. त्याच प्रकारचं चित्र अजिंक्य पाटीलच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. मागच्या सामन्यात देखील पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता मगदान सोडलं आणि आता देखील तेच चित्र पाहायला मिळते. चांगली खेळाडू, एक चांगला खेळाडू. इथे मात्र नक्कीच नवी मुंबईचा अजिंक्य पाटील. धावसंख्या विसावली पूर्णपणे, धावसंख्या स्थिर झाली आहे. धावसंख्या 14 वर स्थिर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज मैदानात येतोय कवलजीत सिंग. मागच्या सामन्यात 2 चेंडूवर 2 षटकार लगावले आणि पूर्णपणे सामन्याचा विजय संपादन केला. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो समोर कवल. इथे मात्र चांगला फटका, बॅकफुट जाऊन हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. एकदा जरूर पूर्ण केली जाते आणि एकाच धाबेवर समाधान मानावं लागतंय. किशोर सैनीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकेरी दुहेरी धावांचा संतगतीचा क्रिकेट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळत आहे, कारण 29 धावांचा टार्गेट आहे आणि ते चेस करत असताना कुठल्याही प्रकारची जोखीम पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातला आणि गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक, देखना फटका. बघता चेंडू मात्र मैदानात पडतोय. एक धाव जरूर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु एकाच धावेवर थांबावं लागतंय. या फटक्याचा जर विचार केला पूर्णपणे मनगडाचा वापर केला होता, नेत्रदीपक फटका लगावला होता, परंतु सुदैव गोलंदाजाचं, दुर्दैव फलंदाजाचं षटक क्रमांक दुसरा देखील इथे पूर्ण होतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या 16 धावा. आणि जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तसं मी पुन्हा एकदा माईक सोबत माझे साथी समालोचक आणि एक नावाजलेले समालोचक कुणालजी दाते याच्याकडे. धन्यवाद पांडुरंग. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकामध्ये धावा झाल्या 16. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 13 धावांची आवश्यकता असेल. उद्या पहिली मॅच आपल्या समोर किरण 11 शिरवणे विरुद्ध विक्रोलियन्स. अमोल म्हात्रे यांचा संघ तर एकाकडे ओंकार देसाईचा संघ एकमेकांच्या समोर असेल. गोलंदाजी महाकोर निलेश येतोय पहिला बॉल घेऊन. बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र कुठेतरी चूक होताना दिसते. एक स्लिप तैनात करावी लागेल, कारण आपण पाहिलं असेल मागच्या इनिंग मध्ये स्लिप तैनात करण्यात आली होती कोपरखैरणे टीमच्या माध्यमातून आणि त्याच दरम्यान 2 झेल टिपण्यात आले होते स्वप्नील मामू यांच्या माध्यमातून. तर इथे प्रयत्न फसतोय. 1 रन संघाच्या खात्यात. धावा इथे वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. राऊंड विकेट. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. लेफ्ट एज ऑन ड्राईव्ह चेंडू चाललाय. वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. समीर वारांगे फेकी होते तोपर्यंत 1 रन संघाच्या खात्यात. धावसंख्येत वर धावा झाल्यात 18. 29 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. दुसरी मॅच साजिद 11 बॅक तलोजा विरुद्ध ब्रह्मा बॉयज. आता मात्र चांगलं टायमिंग, स्ट्रेट बॅटने अतिशय देखना नेत्रदीपक शॉट. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. सैराट चित्रपटातले हे गीत अजय अतुल यांचा सुमधुर आवाज. कॅलिफोर्नियामध्ये जाऊन साता समुद्रा पलीकडे जाऊन संगीतबद्ध केलेलं हे गीत 64 कलाकारांना घेऊन पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज. राऊंड विकेट. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि इथे मात्र चांगला झेल. हेमंत याचा गडीबाद. तर आपण पाहिलं असेल झिंगाट करून सोडले सैराटने, परंतु या चित्रपटाच्या बाबतीत एक गोष्ट मी जरूर म्हणेन. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच टेनिस क्रिकेट विश्वाची देखील दखल घेण्यात आली होती. बिटरगाव प्रीमियर लीग ही देखील आपल्याला पाहायला मिळाली होती या चित्रपटामध्ये. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल टेनिस क्रिकेटला किती क्रेज आलाय. याच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कृष्णा सातपुतेने 40 लाखाचा फ्लॅट घेतला.
म्हणजे टेनिस क्रिकेट कुठे चाललंय. 1 करोड पारितोषिक असलेली स्पर्धा देखील काही काळात येणाऱ्या आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 25. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. थँक्यू विजय, धन्यवाद. तर मग अशी जरूर सतीश सनस याच्या नावाचा उल्लेख पांडुरंग यांच्या माध्यमातून केला जाता. आउट ऑफ फॉर्म म्हटलं गेलं होतं, परंतु मी आउट ऑफ फॉर्म म्हणणार नाही या खेळाडूला, कारण या खेळाडूला संध्या तशा मात्र भेटल्या नाही यंदाच्या सत्रामध्ये विचार केला तर. कारण काय आहे त्यामध्ये, की कारण असं आहे की फ्रेंड्स म्हणजेच 2 संघ एकत्र येऊन इथे खेळताना दिसतात आणि सतीशला त्यामुळे संधी या वर्षी पावसाळी स्पर्धेमध्ये खूप कमी मिळाली. आउट ऑफ फॉर्म कुठलाही खेळाडू नसतो, कारण नेहमीच म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ज्या खेळाडूकडे क्लास असतो तो खेळाडू कधीही कुठल्याही परिस्थितीत फॉर्म मध्ये येऊ शकतो. हे क्रिकेटचं सूत्र आहे. संघाची धावसंख्या 26. तर आता मात्र विकेट हॅट्रिक साठी विवेक सुतार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक नोंदवली विकेटची तर 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. तर ही स्पर्धा आजच्या दिवसातल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. धावा करायच्यात अजूनही 3. धन्यवाद शंकर पाटील साहेब. उद्योजक सुरेश जिराणा साहेब. उद्या ट्रायटन नवी मुंबई हा संघ खेळताना दिसेल. राजेंद्र बंडी 11 हा संघ इथे खेळताना, त्यामध्ये प्रिन्स आणि अनुप पाटील नवी मुंबईचे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या कुठेही जाऊ नका प्रेक्षक, मोठ्या संख्येने या टुर्नामेंट मध्ये हजेरी लावा, कारण मोठमोठे खेळाडू उद्या तुमच्या भेटीला येईल. त्याचबरोबर मुंबईतला एक दिग्गज समालोचक तुमच्या भेटीला येईल, चंदू शेटे. त्यांच्याच बरोबर आम्ही देखील असू. पाहूया गोलंदाज येतोय किशोर सैनी आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जातोय. सामना जिंकतोय फ्रेंड्स 11 कोपरखेडने. वेल प्लेड फ्रेंड्स 11 कोपरखेडने. वेल प्लेड मिलिंद वेटा. वेल प्लेड अजिंक्य पाटील दादा. डीजे 2 मिनिटं फक्त. डीजे 2 मिनिटं. तर उद्या पहिली मॅच आपल्या समोर विक्रोलियन्स विरुद्ध SP या टीमच्या दरम्यान असेल. त्यानंतर दुसरी मॅच असेल साजिद 11 बाग तळोजा